नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण चुलीवरचं झणझणीत चिकन बनवणार आहोत. तर पहिल्यांदा घेतलेलं आहे पातेलं घेऊन आणि चुलीवरती ठेवलेलं आहे. त्यानंतर चिकन धुतलेलं, त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे. सगळं एकत्र होसपर्यंत आपण त्याला लावून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेच आपण त्याला फोडणी देऊया. फोडणी झाल्याच्या नंतर लगेच आपण त्याला 2-3 मिनटं परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर लगेच त्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवताना त्याला पाणी बरोबर सुटतं आहे. आणि पाणी जर नाही सुटलं तर वरती आपण झाकणावरून तरी पाणी ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता इथं आपण खूप जाळ पण लावलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. झाकणावरती आपण पाणी ठेवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि आपण लगेच इकडे मसाल्याची तयारी करायला घेऊया. तर आपण थाटामध्ये पहिल्यांदा घेतलेला आहे कांदा, त्यानंतर घेतलेला आहे कोथिंबीर घेऊन झाल्याच्या नंतर टोमॅटो घेतलं आहे. टोमॅटो घेऊन झाल्याच्या नंतर लसूण घेतलेला आहे. लसूण घेतल्याच्या नंतर मीठ घेतलेलं आहे. मीठ घेऊन झाल्याच्या नंतर हळद, धनापूड, लाल तिखट आणि संडी गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. इतके मसाले आपण ॲड करणार आहोत, इतके मसाले. आणि लगेच इकडे फोडणीला तयारी करायची आहे. तर लगेच कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. कांदा टाकून झाल्याच्या नंतर लगेच लसूण टाकलेला आहे. लसूण टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपण टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. टोमॅटोची पेस्ट टाकून झाल्याच्या नंतर 10-15 मिनटं त्याला एक जीव होसपर्यंत आपण मंद गॅसवर त्याला परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर जे आपण मसाले ॲड केलेले आहेत सगळे एकत्रित, ते मसाले त्याच्यामध्ये टाकून देऊया. टाकून झाल्याच्या नंतर परत त्याला 2-3 मिनटं परतून घेऊया. एक जीव होसपर्यंत आपण परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता तेल सुटसपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता जे आपण चिकन शिजायला ठेवलं होतं ते चिकन आता आपण मसाल्यामध्ये ॲड करूया. तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये आपण ते चिकन ॲड करणार आहोत आता. तर जे आपण मसाला आहे त्याला तेल सुटलेलं आहे मस्तपैकी. आता आपण जे चिकन उकडून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये ॲड करूया. तुम्ही बघू शकता मसाल्यामध्ये आपण चिकन ॲड केलेलं आहे. आणि जे सूप असतं आहे, जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये सूप टाकून द्यायचं. म्हणजे आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा पण रस्सा पण होतो आहे आणि झणझणीत भाजी पण होते. एकदा चुलीवरचं चिकनची भाजी नक्की बनवून बघूया. खूप छान आणि खूप टेस्टी असते. चुलीवरची चव गॅसवरती किंवा शेगडीवरच्या कधीच नसते. तर तुम्ही बघू शकता आपलं चुलीवरचं चिकन झालेलं आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन. तर नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर मित्रांनो, आपली चिकनची भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता तीही झणझणीत आणि चुलीवरची.